बरं ना मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न या निवडणुकीतही घातला होता, लोकसभेलाही घातला होता. 2014ला तुम्ही सांगितलं होतं की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार. आता काय ठोस निर्णय होणार आहे काय? असं आहे की त्याच्यानंतर मी राज्याच्या विधानसभेमध्ये त्याची वस्तुस्थिती मांडली होती की कशा प्रकारे ऑलरेडी त्याच्या आधीच्या सरकारने हे देता येत नाही अशा प्रकारचा अहवाल हा केंद्र सरकारला पाठवला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरीच कारवाई झाली. मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची केस कोर्टामध्ये झाली. कोर्टामध्ये त्याला सपोर्टिंग एफिडेव्हिट्स आम्ही केले, परंतु एका कुठल्या तरी सर्टिफिकेटमुळे कोर्टाने त्याच्यात दुसरा निर्णय घेतला. नंतर ते सर्टिफिकेट बोगस असल्यामुळे ते सर्टिफिकेट आम्ही रद्द केलं. आता पुन्हा कोर्टाच्या विचाराधीन तो विषय आहे आणि कोर्टामध्ये योग्य ती बाजू आम्ही मांडलेली आहे. लास्ट क्वेश्चन आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागच्या काळात आम्हीच केला आणि पुढे आम्हीच मराठा समाजाला न्याय निश्चितपणे देऊ. एक एक काय 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 सर 2019 से लेकर 2024 तक खासकर लॉ एंड ऑर्डर को लेकर आपको हमेशा गृह मंत्रालय आपके पास था, विरोधी पक्ष आपको टारगेट करता रहा. पूरा 5 साल का कार्यकाल अब आपके पास है, अपनी मेजोरिटी है. क्या महाराष्ट्र शांत रहेगा? महाराष्ट्र पानीपत करेगा? दूसरा सवाल, खासकर प्रचार के दौरान भी जात न्याय जनगणना कास्ट सेंसस की बात होती है, वजीर कौर ने बार बार की. तो क्या कास्ट सेंसस को लेकर भी सरकार का ये एजेंडे पर होगा? पत्रकारों के लिए आपने कानून बनाया था, लेकिन उसका अभी नोटिफिकेशन नहीं निकला है. उसको लेकर आप क्या सोच रहे हैं? कि पहला आपने क्या कहा था? देखो उनके उसमें मैं भूल गया. ऐसा है कि कोई भी गृह मंत्री बने तब भी उसको ये सारी चीजें सुननी पड़ती है, टीका होती है. गृह मंत्रालय ही ऐसा है कि जिसमें आपको धन्यवाद कम मिलते हैं, गाली ज्यादा मिलती है, लेकिन बावजूद उसके कन्विक्शन के साथ आपको ये मंत्रालय संभालना पड़ता है. मैंने कन्विक्शन के साथ उसको संभाला और मैं इतना ही आपको कहता हूं कि इस कार्यकाल में भी हमारी सरकार गृह मंत्रालय के माध्यम से महाराष्ट्र में कानून व्यवस्था अच्छी रहे, महाराष्ट्र के लोगों को सुरक्षित लगे, इस प्रकार के सारे उपाय करेगी. पत्रकार एक मिनट देखिए, भारतीय जनता पार्टी की भूमिका ये बार बार हमने स्पष्ट की है कि कास्ट सेंसस को हमारा विरोध नहीं है. जो पहला कास्ट सेंसस बिहार में हुआ हमारे समर्थन से ही हुआ है. हमारा हमेशा इतना ही कहना है कि कास्ट सेंसस को वेपनाइज मत करो. कास्ट सेंसस का वेपन के रूप में अगर उपयोग किया तो जो माइक्रो समाज है, संख्या में कम समाज है, विशेष रूप से माइक्रो ओबीसीज है, इनके ऊपर उसका अन्याय हो सकता है. इसलिए कास्ट सेंसस अगर करना है तो उसका पहले क्या हमको उसमें से पाना है ये हमने तय करना चाहिए. उस प्रकार से उसको करना चाहिए. उसको राजनीतिक वेपन बनाने की कोशिश अगर होगी तो समाज में विघटन होगा. पत्रकार हल्ल्याच्या संदर्भात जी काही त्या कायद्याच्या संदर्भातली कारवाई बाकी आहे मी स्वतः लक्ष टाकेन त्याच्यामध्ये आणि आपण ते काम करू. आणि त्यासोबत पहिला प्रश्न जो अध्यक्षांनी या ठिकाणी मांडला होता की बाळशास्त्री जांभेकर जी आपली योजना आहे त्याच्यामध्ये आपण 20,000चा GR काढला, पण त्याच्या काही अटी शर्तीमुळे अंमलबजावणी होत नाही. तर पुढच्या आठवड्यातच त्या संदर्भातली कारवाई मी पूर्ण करेन. दिलीप जाधव मागचा बजेट आपला डेफिसिट होता आणि त्याच्यानंतर या तुमच्या शेवटचा प्रश्न. जाहीर केल्या त्यामुळे अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला आर्थिक शिक्षा लावावी लागेल. नंबर 1. नंबर 2, कोरोनाचं पॅकेज आपण मागणी काहीतरी जाहीर केलं होतं, त्याच्या पुढे काय झालं? पहिली गोष्ट अशी आहे की विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये बजेट हे डेफिसिटच असतं. गेल्या 20 वर्षामध्ये फक्त मला असं वाटतं एक 17-18चं बजेट होतं की ज्यात आपण रेव्हेन्यू सरप्लस होतो, बजेट डेफिसिटच होतो,
पण रेव्हेन्यू डेफिसिट नव्हतं. त्यामुळे डेफिसिट असणं हे काही गैर आहे असं माझं मत नाहीये. फक्त पैसा कशावर खर्च होतो, त्यातनं आपल्याला आउटपुट काय मिळतो, या गोष्टी महत्वाच्या असतात. आणि तुमचा डेट जीडीपी रेशिओ काय. जसं उदाहरणादाखल लोक सांगतात महाराष्ट्रात 7 लाख झालं, 7 लाख कोटी कर्ज झालं. पण महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे किंवा महाराष्ट्राचा जो जीएसडीपी आहे तोही आता ½ ट्रिलियनच्या वर गेलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी जेव्हा तुम्ही कम्पेअर करता त्यावेळी इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र हा आपल्याला चांगलाच दिसतो. अर्थात आता ज्या कल्याणकारी योजना आम्ही घेतलेल्या आहेत त्याचा 2-3% भार हा पुन्हा ऋणभार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पडणार आहे. पण त्याचवेळी त्यातनं जे सोशल बेनिफिट मिळेल आणि कॅस्केडिंग त्यातनं जे इकॉनॉमिक बेनिफिट मिळेल त्यातनं पुढच्या 3-4 वर्षामध्ये आम्ही त्याची भरपाई करू शकू. म्हणून मला असं वाटतं की फार याची चिंता करू नये की डेफिसिट आहे. याची चिंता केली पाहिजे की डेफिसिट कशामुळे होत आहे. जो पैसा चाललाय तो सामाजिक क्षेत्रात किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात योग्य वापरला जातोय की नाही तो प्रयत्न आम्ही करू. आभार मानतो आपल्या सर्वांचा. मित्रांनो, सर एकच फक्त आजवरची आपलं परंपरा आहे. पुरस्कार वितरण व्हायचं. नवीन अधिवेशन झालं नागपूरचं की फक्त आम्हाला एक 15-20 जेव्हा मिनिटं पत्रकार आपला पुरस्कार प्रथम पत्रकार कक्षाला भेट देतात आणि पत्रकारांशी संवाद साधतात. या परंपरेला मान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे ते उपस्थित राहिले आणि त्यांनी आपले विचार मांडले. त्याबद्दल मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच त्यांच्या नवीन सरकारला मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे शुभेच्छा देतो आणि याचबरोबर हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. भगवान पत्रकारांना लाडू आणले.